सुमन एक 42 वर्षांची सुंदर विधवा होती. तिचा नवरा 5 वर्षांपूर्वी एका अपघातात गेला होता. तिचा एकच मुलगा रोहन आता 19 वर्षांचा झाला होता. रोहन कॉलेजमध्ये शिकत होता आणि घरी आईचाच आधार होता. सुमनने आपले सगळे आयुष्य रोहनसाठी वेचले होते. ती नेहमी साडी नेसून घर सांभाळत असे. तिचे शरीर अजूनही तरुणासारखे भरणदार होते. भरदार छाती, गोलाकार कुल्हे आणि कमनीय कंबर. एका रात्री पाऊस जोरात कोसळत होता. रोहन कॉलेजहून उशिरा घरी आला. तो पूर्ण भिजला होता. सुमनने लगेच टॉवेल आणला आणि त्याला पुसायला लागली. "अरे देवा, किती भिजलास तू. कपडे काढ, मी गरम पाणी करते," सुमन म्हणाली. रोहनने शर्ट काढला. त्याचे तरुण मजबूत शरीर पाहून सुमनच्या मनात काहीतरी विचित्र भावना उमटली. गेल्या काही महिन्यांपासून ती एकटीने राहत होती. तिच्या मनात शारीरिक भुकेने डोकेवर काढले होते. रोहनने पॅन्टी काढली आणि फक्त बॉक्सरमध्ये उभा राहिला. सुमनने त्याच्या खांद्यावरून हात फिरवला. "माझा राजा एवढा मोठा झालाय," ती स्वतःशी पुटपुटली. रोहनने आईकडे पाहिले. आईची साडी ओली झाल्याने तिच्या ब्लाऊजमधून तिचे स्तन दिसत होते. त्याच्या मनातही काहीतरी उफाळून आले. "आई, तू खूप सुंदर आहेस," तो अचानक म्हणाला. सुमन लाजली, पण तिच्या मनात आनंद झाला. "तू माझ्या एकटाच आधार आहेस, बेटा." त्या मिठीत काहीतरी बदलले. रोहनच्या हाताने आईच्या पाठीवरून खाली सरकले आणि तिच्या कुह्यांना स्पर्श केला. "रोहन, हे काय करतोस?" सुमनने हळू आवाजात विचारले. पण ती मागे हटली नाही. "आई, मी तुझ्यावर प्रेम करतो, खूप जास्त," रोहन म्हणाला आणि आईच्या ओठावर आपले ओठ ठेवले. सुमनला पहिल्यांदा धक्का बसला, पण मग तीही साथ देऊ लागली. त्या रात्री पावसाच्या सरींमध्ये त्यांनी एकमेकांना जवळ केले. रोहनने आईची साडी काढली. तिचे नग्न शरीर पाहून तो थबकला. सुमनने लाजून डोळे मिटले. रोहनने तिच्या स्तनांना हात लावला, चुंबने घेतली. सुमनच्या तोंडातून आह भरून आले. "बेटा, हळू, आईला खूप दिवस झाले," ती हळूच म्हणाली. रोहनने तिला बेडवर घेऊन गेला. त्याने आपले अवयव तिच्या योनीत प्रवेश करवला. सुमनला वेदना आणि आनंद एकत्र आला. ती ओरडली, "आह रोहन, माझा राजा, जोरात कर." 1 मै ते दोघे रात्रीभर एकमेकांत गुंतले. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा सुमन रोहनच्या छातीवर डोके ठेवून झोपली होती. आता त्याचे नाते फक्त आई मुलाचे नव्हते, तर प्रेयसी प्रेमिकाचे झाले होते. त्यानंतरच्या दिवसांत ते गुपचूप एकमेकांचा आनंद लुटू लागले. घरात कोणी नसताना रोहन आईला मिठीत घेऊन तिच्या साडीखाली हात घालून मजा करत असे. सुमनही आता खुल्ली होती. "माझ्या लाडका, आज रात्री ये ना माझ्या रूममध्ये," ती हळूच कानात सांगायची. त्याचे हे गुप्त प्रेम चालूच राहिले. समाजाला कळले नाही, पण त्यांना एकमेकांचा आधार मिळाला. प्रेम आणि वासना यांचा सुंदर मेळ. ही एक काल्पनिक 18+ कहाणी आहे. वास्तविक जीवनात असे नाते टाळावे.